साहेब, 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 साहेबांची इथे बोर्ड आहे. सर, एखाद्या धारदार हत्याराने यांच्या पोटावर, छातीवर आणि गळ्यावर वार करण्यात आलेत. बॉडीची अवस्था बघता यांचा खून रात्री झाला असावा. करेक्ट आहे. एक काम करा सर, झडती घ्या बंगल्याची. मर्डर वेपन मिळते का बघा. हेच यशवंत गावडे. होय साहेब. कोण कोण राहतं बंगल्यामध्ये? कोणीच नाही साहेब, एकटेच राहतात. गेल्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हापासून बाईसाहेब इथे राहत नाही. त्यांना मुलं बाळं, कोणी नातेवाईक? नाही साहेब, कोणीच नाही. मी सकाळी जेवण बनवायला येतो आणि रात्रीचं जेवण बनवून मी घरी जातो. त्यांचं वैर कोणाशी? माहीत नाही साहेब, पण जोपर्यंत बाईसाहेब होत्या तोपर्यंत साहेबांचं भांडण त्यांच्याशीच व्हायचं. आमचे साहेब पिढीचा श्रीमंत होते. लोकांना व्याजावर कर्ज देण्याचा बिझनेस होता त्यांचा. सर, खिडकी ओपन होती ना, हा धागा लटकला गेला. धागा जाड आहे, काहीतरी अडकलं असेल. एक काम करा, लॅबला पाठवून द्या. हो सर. सर, आतमध्ये कपाट उघडं आहे. कुणीतरी तिजोरी लुटली. ती खिडकी पण उघडी आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असावा. स्वतःच खून करून चोरी केलीस आणि गुन्हा लपवण्यासाठी आम्हाला बोलवून घेतलंस तू इथे? नाही साहेब, मी असं काहीही केलं नाही. मी तर गरीब माणूस आहे साहेब. मला तडकरतो, पाया पडतो तुमचे साहेब. प्लीज नाटकं करू नकोस तू. बस जाऊन बस इकडे. गुरव सर, यशवंत गावडे बंगल्यामध्ये एकटेच राहायचे. चोरी करणं सोपं जाईल असं चोराला वाटलं असेल. आणि यांनी त्याला विरोध केला असेल म्हणून त्यांनी याचा खून केला असेल. करेक्ट. एक काम करा, सर. डेड बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर, सर, बाहेर CCTV कॅमेरा आहे. गुड. लवकरात लवकर गेल्या 12 तासांचं CCTVचं फुटेज गोळा करा. सर. सर, यशवंत गावड्यांच्या बंगल्याबाहेरचं CCTV फुटेज लावा. सर, हे बघा. रात्री 1 वाजता तोंडाला गमछा गुंडाळलेला हा माणूस बंगल्याच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करतो. बंगल्याच्या आतल्या हॉलची लाईट चालू आहे, याचा अर्थ यशवंत त्यावेळेला जागे होते. सर, हा माणूस थोड्या वेळाने बंगल्याच्या बाहेर आलाय, त्यावेळी त्याच्या हातात भरलेली बॅग आहे. हा माणूस पुन्हा बंगल्यात गेलाय आणि 2 मिनिटांनी बाहेर आलाय. सर, मला वाटतं हाच चोर आहे आणि ह्यानेच खून केलाय. हा माणूस नेमका आहे तो. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस आपल्याला स्वार्थानं हपापलेल्या काही लोकांचे आणि त्यांच्या भयंकर षडयंत्रांचे परिणाम दाखवून दे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच व्यक्तीशी आपलं लग्न होणं ही खरं तर किती सुखद अनुभूती आहे. पण अनेकांच्या वाट्याला हा सुखद अनुभव येतोच असं नाही. लग्न जुळवत असताना आपल्यापैकी अनेकांना काही विचित्र अनुभवही आले असतील. बऱ्याचदा लग्न जुळवताना काही जण अशा विचित्र अटी समोर ठेवतात की त्या अटी पूर्ण करण्यापेक्षा लग्न न जुळलेलंच बरं अशी भावना मनामध्ये निर्माण होते. आजची ही केस अशाच एका विचित्र अटीची आणि ती पूर्ण करण्याच्या नादात केल्या गेलेल्या षडयंत्रात भरडल्या गेलेल्या काही निष्पाप जीवांची आहे. सोड. किती काम करतेस ग? तुला काय करायचंय? तुझं काम कर ना तू चुपचाप. अगं हेच तर करतोय. तुला पाहत राहणं हेच तर काम आहे माझं. वय लय बोललास.
अगं किती नखरे करशील ग वाणारी बायकोच तू माझी. न तिला हात लावलास ना तर चांबडी सोलून काढीन तुझी. एकदम गजा त्या दोघांच्या मध्ये यायचं ना. वाणारी बायको आहे ती माझी. चल रे दिवसा ढवळ्या सपान बघणं बंद कर. पुष्पाशी मॅच लगीन करणार आहे. अरे जा रे लायकी आहे का तुझी. तुला एक करतो तू. काय रे चल चल, चल, चल. अरे तू निघ. अरे काय भांडताय? लग्न करायचं आहे पुष्पाशी तर जाऊन बोला ना तिच्या बापाशी. भांडतायत नुसते. अरे मी आता काय बोलणार. माझ्या पोरीचं लग्न मला करायचंच आहे. ती आता मोठी झाली. अरे मग तेच तर म्हणतोय ना आम्ही. हे बघ दोंडीबा तू पुष्पाचं लगीन कोणासंग करणार आहेस ती एकदाच सांगून टाक बाबा. त्याचं असं आहे की मी माझं आयुष्य गरिबीत काढलं. त्यामुळे माझ्या पोरीने तिचं आयुष्य गरिबीत काढावं असं मला नाही वाटत. म्हणजे मी माझ्या पोरीचं लग्न श्रीमंत घरात करणार आहे. सुंदर आहे माझी पोरी. तिला श्रीमंत नवरा नक्कीच मिळेल. हा अरे मग मी आहे ना. हे बघ दोंडीबा आता या अख्ख्या गावात आमच्या घरापेक्षा श्रीमंत घर कोणाचं आहे का. हा हे बघ तुझी मुलगी बी सुखात राहील. धोंडीबा अरे तुझ्या पोरीला तर विचार तिला कुणाशी लग्न करायचं ते. वय बाबा ए? गप बस. आपल्यात आई वडील नवरा मुलगा पसंत करतात. ठाव नाही तुला. मग ठरलं तर आता पुष्पाचं लगीन माझ्याशीच होणार. आणि यो गाजा अहो यो तो भिकारी आहे. एक मिनिट धोंडीबा मी खूप सारा पैका कमवून आणि सोनं चांदी म्हणशील ते दे. वा 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 गाजा तुला काय लॉटरी लागणार आहे का रे. मला थोडासा येळ पाहिजे धोंडीबा. हे बघ बाबा मी माझ्या पोरीला जास्त दिवस बिन लग्नाची ठेवू शकत नाही. अरे पण ठीक तुला एका महिन्याचा येळ देतो. एका महिन्यात काय ते कर. त्यानंतर मला माझ्या पोरीचा लग्नाचा निर्णय घ्यावा लागेल. कदाचित हा चोर बंगल्याच्या आजूबाजूच्या गावांमधला कोणीतरी असावा. गुरु एक काम करा. बंगल्याच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जितकी गावं आहेत तिथे याचा फोटो सर्क्युलेट करा. बघा काय माहिती मिळते. सर आणखी एक माहिती. सर हा चोर पळून गेल्यानंतर पुन्हा आलाय आणि यावेळी याने स्वतःला घोंगडीने कव्हर केलंय. पण दुसऱ्या वेळी येताना घोंगडी पांघरून का आलाय. हा नक्की तोच आहे का. सर कपड्यांवरून तरी तोच वाटतोय. नाही काय ते गडबड आहे. सर गडबड आणखी एक आहे. ही बाई सकाळी 7:30 वाजता बंगल्याच्या बाहेर पळताना दिसते आणि हीच बाई आदल्या रात्री 8 वाजता यशवंत सोबत बंगल्याच्या आत जाताना दिसते. पण यशवंतच्या नोकऱ्यांनी तर सांगितलं की यशवंत बंगल्यामध्ये एकटेच राहतात. मग ही बाई कोण आहे. ह्या तर मालिनी बाई साहेब.
साहेबांच्या मिसेस. पण त्यांचा तर घटस्फोट झाला होता ना. हो, आणि त्यानंतर बाईसाहेब कधी इकडे फिरकल्याच नव्हत्या. साहेब मला नाही माहीत त्या आतमध्ये कधी गेल्या. आणि एक सांगू का, त्या स्वभावाने फार रागीट होत्या. धोंडीबा इकडे. अरे अरे काय झालंय? हे बघ, माझ्यावर किती पैका आहे. आता आपण श्रीमंत झालो. आता तर तुला आमच्या लग्नाला काहीच हरकत नसेल ना. आता लगेच लगीन उरकून टाकू आणि मग आपण गप्पा. काय रे? एवढा पैका कुठून आणलास? काय चोरी बिरी केली की काय? त्यानं काय फरक पडतो? तुला श्रीमंत स्थळ पाहिजे होतं ना. मी तुझी अट पूर्ण केली आहे. आता तू तुझा सबूत पाड आणि आमचं लग्न करून दे. अजिबात नाही. 10-15 दिवसात एवढा पैका आणलास परत दागिने. हा? अरे जा. तुझ्यासारख्या काळे धंदे करणाऱ्या माणसाशी, नालायक माणसाशी माझ्या पोरीचं लग्न अजिबात करणार नाही. म्हणजे मी एवढी मेहनत केली ती समधी पाण्यात गेली. धोंडीबा तू तुझा सबूत फिरवतोयस. मी सहन करणार नाही. अरे जा रे. काय करायचं ते कर. चल चल. ठीक आहे. बा तुला चुकीचं वागतोय. मी गजाशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही. आणि किंवा भाल्या त्याचं तर मी तोंड बी बघत नसते. लक्षात ठेव. सर, यशवंतची बायको मालिनी आपल्या घरातून गायब आहे आणि तिचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. गुरव, हा योगायोग तर नक्कीच नाहीये. एक काम करा, तिचे फोटो सर्क्युलेट करा. तिच्या नातेवाईकांना भेटा. कदाचित त्यांच्यापैकीच कोणाकडे ती लपून बसली असेल ती. सर बरं, त्या चोरांची काही माहिती मिळाली? सर अजूनपर्यंत तरी काही इन्फॉर्मेशन नाही. पण पनवेल ते वाशीच्या दरम्यान जितकी गाव आहेत तिथे चौकशी सुरू आहे. लवकरच माहिती मिळेल. इकडे रे जरा. रिकामे यांना फोटो दाखवा. या माणसाला तुम्ही ओळखता? हो साहेब, हा गजा चव्हाण आहे. कुठे राहतो हा? सर इथेच राहतो. चल. रिकामे रिकामे नीट चेक करा काय सापडते का बघा. हो. सर, हा गमछा सापडलाय. हा तर तोच गमछा आहे जो गजा चव्हाणने चोरी करताना चेहऱ्याभोवती गुंडाळला होता. हो सर. आणखी काही सापडलं? नाही सर, माल बहुतेक त्यांनी बाहेरच लपवलाय. या गजा चव्हाणची आणखी माहिती काढली पाहिजे. चला. धोंडी तुझं नाव आहे? होय साहेब. तुम्ही? एका केसमध्ये आम्ही गजा चव्हाणला शोधतोय. त्याच्या घराला टाळं आहे. आम्हाला लोकांनी सांगितलं की तो तुझ्या मुलीशी लग्न करणार होता, बरोबर ना? होय तो कुठे आहे, काय आहे, माहिती देऊ शकाल? साहेब, सकाळपासून माझी पूर पुष्पाने तो गजा गायब आहे. माझ्या पोरीचं सामान पण इथं नाहीये. तो गजा माझ्या मुलीला पळवून घेऊन गेला साहेब. का? त्यांच्या लग्नाला मी विरोध केला म्हणून. साहेब, त्या गजाकडे अचानक खूप सारा पैका आला होता. मला खात्री होती तो काहीतरी चुकीचं काम करतो. साहेब, हे गिनती आहे. माझ्या पोरीला शोधून काढा साहेब. काय माहिती तिची काय हालत झाली असेल. मला का ठेवलं इथं बंद करू. मला घरी जायचं. उघडा दरवाजा. मला जाऊ द्या. गजानं आपलं प्रेम मिळवण्यासाठी एक धाडसी पण चुकीचा मार्ग निवडला.
पण आता प्रश्न असा की पोलिसांच्या म्हणण्यानुसार गजानं ही चोरी करताना यशवंतचाही खून केला की खुनी कुणीतरी वेगळाच होता. बरं, ज्या प्रेमासाठी गजानं गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला ती पुष्पा नक्की कोणाच्या कचाट्यात सापडली आहे? गजा नक्की कुठे आहे? आणि पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर होईल का? प्रश्न अनेक आहेत आणि त्यांची उत्तरं वेळेत सापडणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. काय झालं साहेब? आम्ही गजा चव्हाणच्या शोधात आहोत. तू त्याचा खास मित्र आहेस असं समजलोय. वय साहेब. मग तो गजा चव्हाण त्या पुष्पाला घेऊन कुठे पळून गेला एवढं सांग. अहो मला काहीच नाही माहिती साहेब. अहो म्हणजे खरं तर गजानं जे केलंय ते मला सांगायला हवं होतं, पण त्यानं मैत्रीची किंमतच ठेवली नाही. हो, हा गजा चोरीच्या आणि खुनाच्या केसमध्ये प्रमुख संशयित आहे, माहितीये का तुला हे? नाही साहेब, मला हे बघ चंदू, साहेबांनी जे काय विचारलंय ते खरं खरं सांगायचं. जर का मी चौकशीसाठी तुला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर तुला ती झेपणार नाही. नाही घ्यायला चाल. अहो नाही हो साहेब. अहो सांगतो ना. हा बोल. अहो खरं तर गजाचं ना डोकं फिरलं होतं साहेब. तो ना काही चोरी दरोड्याबद्दल बोलत होता. चंदू, मला विचार केला. पुष्पाशी लगीन करण्याचा एकच मार्ग आहे. कसला? हे बघ, सरळ मार्गाने इतका सारा पैका मिळणार नाही. त्यासाठी वाकडा मार्ग धरावाच लागणार. धोंडीबानं तशी अटच घातली आहे ना, आणि मी ती पूर्ण करणार आहे. अरे पण एवढा पैसा आणणार कुठून तू? तुला का अलिबाबाचा खजिना गावला का? हा, तसंच समज. मला चोरी दरोडा काय बी करावं लागलं करन म्या. पुष्पासाठी काय बी करन. अरे येडा का खुळा तू? डोसकं फिरलं का तुझं? अरे आपण गरीब माणसं आहो, पण चोर नाही. तू येणार नसशील तर ठीक आहे. माझ्या समोर आता एकच मार्ग आहे. न्याय काम करणारच. मी त्याला समजवलं साहेब. अहो हे समजत चुकीचं आहे. अहो दोस्तीचा वास्ता दिला त्याला, पण तो त्या पुष्पाच्या प्रेमात लय वेळा झाला होता. हो त्याला ना झटपट श्रीमंत व्हायचं होतं, पण आता सगळंच संपलं. सर, यशवंत गावडेंचा PM रिपोर्ट. त्यांचा खून 14 तारखेला रात्री 1 ते 3च्या दरम्यान झालाय आणि कोयत्यासारख्या धारदार हत्याराने 4 ते 5 वार करण्यात आलेत. सर, आणखी एक महत्वाची गोष्ट, त्यांच्या शरीरामध्ये गुंगी आणणाऱ्या वनस्पतीचे ट्रेसेस सापडलेत. म्हणजे आधी यशवंतला बेशुद्ध करण्यात आलं आणि मग त्याचा खून करण्यात आला. सर मला एक मिनिट. हा बोल. कुठे? काय झालं साहेब? पाटील मॅडम बघा जरा. काय झालं ए, सरक बाजूला. साहेब काय झालं? चल बाहेर. चल. काय झालं साहेब? का घेऊन चालत आम्हाला? यशवंत गावडे खून प्रकरणात तुमची चौकशी करायची आहे. चला घेऊन चला. साहेब मी काय साहेब साहेब बोला माझ्या मॅडम. हो साहेब, मी खरंच यशवंतचं खून नाही केलं. हो, आयुष्यात मी साधं कुणाचं मन सुद्धा दुखवलं नाही, तर खून तर दुसरीच गोष्ट आहे. अजून आम्ही तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाही आहेत. हे सगळं तुमचं तुम्हीच बडबडताय. तुमचा घटस्फोट झाला होता ना, मग असं असताना ज्या रात्री यशवंतचा खून झाला त्या रात्री तुम्ही बंगल्यात काय करत होतात? हो साहेब, यशवंतने स्वतः मला घरी बोलवलं होतं. मालू अगं तुझी खूप आठवण येते ग. तुझ्याशी डिवोर्स घेऊन खूप मोठी चूक केली मी. अच्छा, तुझी बायको होते तेव्हा तर घाणेरड्या शिव्या द्यायचंस रे तू. मी किती नालायक आहे आणि तुझं आयुष्य कसं बर्बाद करते हेच बोलायचंस ना. अगं ती चूक झाली माझी. खूप मोठा मूर्ख होतो मी. मालू, तू घरातून निघून गेलीस आणि तुझी किंमत समजली मला. मालू प्लीज चल ना ग घरी. हे बघ मालू, हवं तर आपण पुन्हा लग्न करू. तुला काय हवंय बोल ना. हवं तर माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करतो. मग तर झालं. उगाच थापा मारू नकोस हा. मालू अगं मी खरं बोलतोय, तुझी शपथ. मालू मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे, पण मी तुला 100% खात्री देतो मालू,
की ती व्यक्ती तुला आयुष्यभर सुखी ठेवू शकणार नाही. हवं तर मी तुझ्या पाया पडतो, प्लीज मला एकदा माफ कर. ठीक आहे, हे बघ, मी यायला तयार आहे, पण एका अटीवर. आपल्या दोघात हे नवरा बायकोचं रिलेशन नसेल आणि मी वेगळ्या रूममध्ये झोपेल. चालणार आहे? चालेल मला, तू म्हणशील तसं. हे बघ मालू, मला तुझी फक्त सोबत हवी. त्या दिवशी मी बंगल्यात गेले, दुसऱ्या खोलीत झोपले. सकाळी उठून बघते तर साहेब, मी खूप घाबरले होते. मला या पोलीस प्रकरणात अडकायचं नव्हतं, म्हणून मी तिथून पळून गेले. असंही होऊ शकतं की तुम्ही लोकांनीच गजा चव्हाणला मारण्याची सुपारी दिली. गजा चव्हाण? सर, मी पहिल्यांदा नाव ऐकतोय हे. साहेब, यशवंतनी लोन दिलं होतं बऱ्याच जणांना. त्यापैकी काही जणांची थकबाकी होती. पैसे न देण्यासाठी त्यापैकी कोणीतरी मारलं असेल यशवंतला. स्वतःची चामडी वाचवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करताय तुम्ही. हरकत नाही, सत्य काय आहे त्याचा शोध आम्ही घेऊच. पण जोपर्यंत ही केस सुटत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय शहर सोडून बाहेर जायचं नाही. मॅडम, प्रोसिजर कंप्लीट करा. गुरव, हा गुंता तोपर्यंत सुटणार नाही जोपर्यंत आपल्याला गजा आणि पुष्पा सापडत नाही. सर, सर, गजा चव्हाणचा जो मोबाईल काल सकाळपासून स्विच ऑफ होता त्याचं शेवटचं लोकेशन समजलंय. कुठे? कुर्डीनगर. कुर्डीनगर तर रानपाडा गावापासून 20 किलोमीटर दूर आहे. खूप निर्जन जागा आहे ती. हो सर, त्याच्या कॉल रेकॉर्डनुसार त्याने शेवटचा फोन रमाकांत पाटील यांना केला होता. रमाकांत पाटील कोण आहे? तांबेनगरमध्ये समाधान नावाने NGO चालवतात. गुरव, एक काम करा, तुम्ही कुर्डीनगरला टीमसोबत जा. त्या गजा चव्हाणची काही माहिती मिळते का ते बघा. रमाकांत पाटीलला मी भेटतो. सर, गजा चव्हाणला ओळखतो ना. म्हणजे काय झालं, आपली संस्था या इकडे आसपासच्या परिसरात आपण काम करत असतो. तर तसा आम्ही एक कुठे बरं, हां, रानपाड्यात ड्राईव्ह घेतला होता. काही लोकांना मदत केली होती. तेव्हापासून हा गजा चव्हाण ओळखीचा, मग जोडला गेला. त्याच गजा चव्हाणवर चोरी आणि खुनाचा आरोप आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल? अरे बापरे, नाही हो, म्हणजे एवढा काही असा तो वाटला नाही. म्हणजे चांगला माणूस वाटला तो. आपलं काम करायचा, रेग्युलर यायचा इकडे. हां, म्हणजे तो मध्ये एकदा आला होता तेव्हा थोडासा डिस्टर्ब वाटला मला. पुष्पाच्या बापानं अट घातली आहे, त्याला श्रीमंत जावई हवा. काय करू आता? मला कमी वेळेत खूप पैका हवाय. तुम्ही काहीतरी मदत करा. कशा आता मी काय मदत करणार? आणि तुमची संस्था खूप खर्च करते साहेब, त्यातले मला द्या. पुष्पाचं माझ्याशी लगीन झालं ना की मी पैन परत करीन. साहेब, तुम्ही एवढं करू शकता साहेब. तुला कळत आहे का तू काय बोलतोयस ते? आपल्या संस्थेला डोनेशन मिळतात, पण त्या स्पेसिफिक कारणासाठी मिळतात. त्या पैचा हिशोब असतो, त्याचं ऑडिट असतं. मला 10 प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. त्यातले पैसे असेच कसे देणार आहे तुला? वेडायच का तू? मग मी आता काय करू, तुम्हीच सांगा ना. बघ, मी एक काम करू शकतो. मी तुझ्याबरोबर येतो. ती काय मुलगी पुष्पाच्या वडिलांशी मी बोलतो. दिबाशी बोलून काही उपयोग नाही साहेब. की ते माझं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार? गजा, अरे मग तेव्हापासून बघा त्याची माझी काही भेटच नाही. गजा चव्हाणने काल तुम्हाला शेवटचा कॉल केला होता, बरोबर? हो, म्हणजे काल त्याचा कॉल आला होता. येस, आय रिमेंबर. म्हणजे काय झालं, तो अचानक कॉल आला. तो सांगायला लागला, म्हणजे खुश वाटला आणि की तो आणि ती मुलगी काय पुष्पा दोघं जण पळून आले आहेत, आता नवीन संसाराची सुरुवात करतायत, असं काय सांगत होतं. एक्सक्यूज मी. हां, ओके ओके, मी आलोच. काय झालं? काय सिरियस? गजा चव्हाणचा खून झाला.
सर इकडे या बाजूला. सर आम्ही गोळेनगरमध्ये गजा चव्हाणची माहिती काढत असताना ही बॉडी सापडली. सर हे बघा. हे बघा सर, याच्या पोटावर वार करण्यात आलेत. हे बघा सर, पाठीवर सुद्धा वार करून याचा खून करण्यात आलाय. रक्त सुकायला लागलंय. हो खून होऊन बराच वेळ झाला असेल. आसपास काही सापडलं तुला? सर मर्डर वेपन वगैरे नाही सापडलं. हा पण ह्याच्या खिशामध्ये एक मोबाईल सापडलाय. रिकामे. सर हा बंद पडलाय. यशवंत मर्डर केसमध्ये गजा चव्हाण हा महत्वाचा दुवा होता. ज्या ती गजा चव्हाणचा खून झालाय त्यात ही केस दिसते तितकी साधी सरळ सोपी नाहीये. या पुष्पाचा काही पत्ता लागला? सर आम्ही आजूबाजूला सगळीकडे शोध घेतला. ती किंवा तिची बॉडी, सर आय मीन ती जिवंत आहे की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. एकीकडे पुष्पावर होत चाललेले अत्याचार आणि दुसरीकडे पोलिसांचे खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचत जाण्याचे बंद होत जाणारे मार्ग, यामुळे ही केस अधिक गुंतागुंतीची बनत चालली होती. यशवंत यांचा खून कोणी केला या प्रश्नाचं उत्तर ठामपणे पोलीस अजूनही देऊ शकत नव्हते. त्यात गजाचाही खून झाल्यामुळे पोलीस पुष्पाला शोधण्यासाठी जंग पछाडत होते. आता प्रश्न असा की यशवंत आणि गजाच्या खुनाचा आणि पुष्पावर कोसळलेल्या भयंकर संकटाचा काही परस्पर संबंध आहे की हा एक निव्वळ योगायोग आहे? चला पाहूया. साहेब माझ्या मुलीला शोधा साहेब. मी खरंच तिला लय त्रास दिला. नको नको ते बोललो. खरंच मी बाप म्हणायच्या लायकीचा नाहीये. एक प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मुलीचा सौदाच करत होता. जो जास्त पैसे देईल तो तिचा नवरा. असं नाही आहे ना की या गुन्ह्यामध्ये तुमचे देखील हात बरबटलेले आहेत? नाही साहेब, नाही मी काय नाही केलं साहेब. मला खरंच पश्चाताप होतो. साहेब धोंडू काका जरी चुकला असला ना साहेब तरी त्याच्या पोरीवर लय जीव आहे साहेब. मी तर म्हणतो साहेब तुम्ही त्या भाल्याला पकडा. भाल्या? हो साहेब, आमच्याच गावात राहतो. लय नालायक माणूस आहे. त्या पुष्पाच्या बी मागं लागला होता साहेब. त्यानंच मारलाय गजाला. लय खार खाऊन होता साहेब त्याच्यावर तो. हे चोरा कसं धंदे करतो रे? मला बी सांगी गाड्या. हे माझं डोकं फिरू नकोस. ए गप गुमान खरं काय ते सांग, नाहीतर पोलिसांना सांगेन. मग तेच काय ते खरं शोधून काढतील. हे तुला काय करायचं ते कर. मी कोणाला घाबरत नाही. आणि एक लक्षात ठेव, म्या पुष्पीशी लगीन करणार म्हणजे करणार. बाप मला अडवू शकत नाही. अच्छा बघतोस ना, कारण एकदा जर एका गोष्टीवर आपली नजर पडली की ती गोष्ट आपण मिळवण्यात शांत बसतो. आणि जर ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण तिचे तुकडे करतो. आणि पुष्पीच्या मध्ये यायचं नाही सांगतो. साहेब मी नाही मारला कशाला. म्हणजे आमच्यात दुश्मनी होती हे खरं आहे, पण माझ्याचा खून नाही केला साहेब. हे जास्त नाटक करू नकोस. तुझी गावात काय दादागिरी चालते ते माहिती आहे आम्हाला. खूप लोकांना त्रास दिलास तू. बऱ्या बोलांना सांगायचं पुष्पाला कुठे लपवून ठेवलंयस का तिचा पण खून केलायस? हो नाही साहेब, मला माहितीच नाही पुष्पा कुठे. आणि खरं सांगायचं झालं तर मी हा पण तिला शोधतोय. साहेब मी लय प्रेम करतो तिच्यावर. एवढ अरे मेली बिली की काय? ये अरे काय पण काय बोलतो. मेली बिली तर आपलंच नुकसान होईल. ए जिवंत आहे. एक काम करूया, तिला बाहेर घेऊन जाऊ. हा चल. अरे रंगा, त्या आपल्या डॉक्टरला फोन कर. अरे ही मेली बिली ना तर आपल्यावर यायचं. नाही करतो. फोन दे. चाकू दे. मागे.
तुला. सर, गजा चव्हाणचा जो मोबाईल आपण एव्हिडन्स म्हणून ठेवला होता त्यावर एका मुलीचा फोन आला होता. मी पुष्पा बोलते असं ती म्हणाली आणि फोन कट झाला. लोकेशन ट्रेस झालं? हो सर, गोळीनगर. सर, ज्या अननोन नंबरवरून गजाच्या मोबाईलवर शेवटचा कॉल आला होता तो आत्ताच स्विच ऑफ झालाय, पण त्याचं लास्ट लोकेशन सापडलंय. कुठं आहे लोकेशन? सर, त्या लोकेशनवर तुम्ही आधीही जाऊन आलात. तुला जेव्हा उचललं ना तेव्हाच गजाला पण उचलला मी ढगात. आता कोण येणार तुला वाचवायला इथे? गजाचं भूत का परमेश्वर? हा? त्यामुळे खूप समाजसेवा केलीस तू, आता तुझी सेवा आम्ही करतो. चल. ही बॅग आम्हाला तुझ्या ऑफिसमध्ये मिळाली. माझ्या ऑफिसमध्ये ही कोणाची बॅग आहे? यशवंतच्या घरी चोरी झालेला सगळा माल या बॅगमध्ये. गजाकडून यशवंतचा खून तूच करून घेतलास ना? नाही हो, मी काय, मला काय पण खरं बोलायचं, नाही तर जोपर्यंत खरं बोलत नाहीस ना तोपर्यंत मारत राहीन मी. मी खरं सांगतो सर, गजाला मी यशवंतच्या घरी चोरी करायला सांगितली होती, ही गोष्ट खरी आहे सर. साहेब, पुष्पासाठी मी काय बी करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. चोरी करशील? इकडे सहकार नगरमध्ये वाशीत होत आपल्या एक यशवंत गावडे नावाचा माणूस राहतो. एकटाच राहतो बंगल्यात, प्रचंड पैसा असतो घरी. त्याच्या घरी चोरी करायची. मी सगळी माहिती देईन तुला. फक्त माझं एकच काम करायचं, त्याच्याकडे माझ्या नावची एक फाईल आहे ती घ्यायची आणि मला आणून द्यायची. फाईल? यशवंत गावडेकडून मी एक मोठं लोन घेतलं होतं, त्याची कागदपत्र, इन्स्टॉलमेंटची माहिती सगळं त्या फाईलमध्ये आहे. त्रास द्यायला लागलाय आता. ते तुझ्या काय कामाचं नाही, तू मला फक्त ती फाईल आणून द्यायची. बाकी तिजोरीत जे काही मिळेल, पैसा, अडका, दागिने, सगळं 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 तुझं. ठीक आहे, मी आता तयार आहे सर. गजाने त्याचं काम केलं होतं. तो यशवंतच्या घरी रात्री गेला. दुसऱ्या दिवशी त्याने मला फाईल आणून दिली. थँक्यू. पैका तर मिळाला साहेब, पण तो धोंडीबा लग्नाला तयारच होईना. मग काय, पुष्पाला पळून आणलं. बातम्या पाहिल्या का सकाळपासून? नाही, काय झालं? स्वतः कांड करायचं आणि काय झालं म्हणून विचारायचं. तुला ते यशवंतकडे फक्त चोरी करायला सांगितली होती, तू त्याचा खून करून आलास. खून? नाही हो साहेब, म्या नाही केला खून. मग कोणी केला? आईच्या सांगतो, म्या नाही केला. म्या निघतो, पुष्पा वाट बघतीये. कुठे आहे पुष्पा? तिकडं मंदिराकडं. म्या निघतो. त्या पोरीला उचला, किंमत चांगली मिळेल. हो. साहेब, यशवंतचा खून कोणी केला मला खरंच माहिती नाही. आई शपथ. यशवंतच्या घरी गजा चोरी करायला एकटाच गेला होता. मग त्या दिवशी त्या ठिकाणी दुसरं कोण येऊ शकतं? नाही साहेब, गजा एकटा नव्हता गेला. म्हणजे मला तो असं म्हणाला होता की त्याचा एक मित्र कोणतरी त्याच्याबरोबर जायला तयार झालाय म्हणून. साहेब, मी काय नाही साहेब. नाही साहेब. बोल. साहेब, रमाकांतचा खून तूच केलास ना? नाही साहेब. तुझ्या घरात आम्हाला कोयता सापडला, पाण्याने धुवून ठेवला होतास, पण रमाकांतच्या रक्ताचे ट्रेसेस त्याच्यावर नक्कीच सापडतील. तुझ्या घरात सापडलेल्या घोंगडीचे धागे आणि त्याच्या घरातल्या दरवाजावर सापडलेले घोंगडीचे धागे हे दोन्ही मॅच करतायत. तूच मारलास ना? नाही साहेब. अजूनही खोटं बोलायचंय? सांगतो सर. माझं बी पुष्पावर लय प्रेम होतं साहेब, पण गजा आणि भाल्या हे दोघं भीतीच्या मागे लागले होते. मी काहीच करू नव्हतो शकत साहेब. आणि मग गजानं मला चोरीबद्दल सांगितलं साहेब. मी पहिले नकार दिला, पण मग अरे तुला काही करायचं नाही. एका बंगल्यात जाऊन चोरी करणार. तू फक्त त्या बंगल्याच्या बाहेर उभा राहा. काही गडबड झाली तर शिट्टी वाजून मला कळव. ठीक आहे, पण फक्त मैत्रीसाठी साहेब. मग मी माझा वेगळाच कट रचला, गजाला जेलमध्ये पाठवण्याचा.
गजाला या सगळ्यामध्ये अडकून मी त्या भाल्याचा बी काटा काढणार होतो साहेब. तुम्ही सगळेजण राक्षस आहात. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला गेलात. एक घाणेरडं षडयंत्र रचलत. तुम्हा सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे. गजा आणि चंदूनं घेतलेला एक चुकीचा निर्णय त्यांच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरला. चंदूला यशवंतच्या खुनाच्या आरोपाखाली आणि रमाकांतला गजाच्या खुनासाठी कोर्टानं कठोर शिक्षा फरमावली. लक्षात ठेवा, आपण जर आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली तर आपण कोणत्याही षडयंत्राला कधीच बळी पडू शकत नाही. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.